आंदोलन केलंय। असलम शेख यांनी मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यावरती खालच्या पातळीवरती टीका केली असा आरोप भाजपने केलाय। त्यामुळे असलम शेख यांच्या विरोधामध्ये भाजप आक्रमक झाली। असलम शेख यांच्या विरोधामध्ये भाजपचे कार्यकर्ते एकत्र जमले आणि त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली। आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती मालवणी परिसरामध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला। या ठिकाणी पोलीस आणि आंदोलकांमध्ये संघर्ष झाल्याचे देखील बघायला मिळालं। दरम्यान मोठ्या राड्याच्या नंतर भाजप आमदार प्रवीण दरेकर, आमदार संजय उपाध्याय आणि मनीषा चौधरी आंदोलनाच्या ठिकाणी दाखल झाल्या होत्या। असलम शेख यांच्या धमकीला उत्तर देण्यासाठी आंदोलन केल्याची प्रतिक्रिया संजय उपाध्याय यांनी दिली आहे। मध्ये आंदोलन करण्याचा अधिकार सर्व आहे। ज्यांना जिथे वाटतं त्यांनी आंदोलन करावं, पण जीव मारण्याची धमकी देणे हे गंभीर प्रकार आहे। ते सुद्धा एका पालकमंत्र्याला जर मंत्री आमदार सुरक्षित असतात आणि म्हणून जर हिंमाचं सकल महाराष्ट्राला आम्ही जे उभे आहोत आणि म्हणूनच हे सगळे सकल हिंदू समाज आज मोर्चा घेऊन मालवणी पोलिसांना आलाय। या संदर्भामध्ये सकल हिंदू समाजाच्या वतीनं आमचे विश्व हिंदू परिषदेचे जे काही पदाधिकारी आहेत त्यांनी निवेदन दिलेलं आहे। त्या निवेदनामध्ये गुन्हा दाखल होऊ शकतो, त्यातले कंटेंट्स आम्ही समजावून त्या ठिकाणी डीसीपी आणि वरिष्ठांना सांगितलेत। तथापि या प्रकरणाचा एक कार्यवाही सीपी लेवलला सुरू आहे लोढाजींच्या तक्रारीवर। त्याच्यामुळे सीपींशी बोलून आता इथे 0 FIR करून ट्रान्सफर करायचा की स्टेटमेंट घेऊन त्यांच्यात सम्मिलित करायचं यावर पोलीस खात्यात कायदेशीर विचार विनिमय सुरू आहे। परंतु आमचा FIR साठी आग्रह आणि हट्ट कायम आहे। बघा, हा भाजप विरुद्ध काँग्रेस संघर्ष नाही आहे, जनता विरुद्ध काँग्रेस हा संघर्ष आहे। कारण जनता भारतीय जनता पार्टीच्या बरोबर आहे आणि त्यामुळे काँग्रेस ही सगळ्या चेल्या चपेट्यांना वाचवण्याकरता त्या ठिकाणी मग्न आहे आणि त्यामुळे या चेला चपेट्यांच्या विरोधामध्ये आम्ही संघर्ष करत राहणार आणि कायद्याच्या माध्यमातून यांना अधिकाधिक कठोर शिक्षा दिल्याशिवाय आम्ही राहणार नाही। पुढची बातमी बघूया। सांगोला नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये महायुतीमध्ये